हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहे सगळे? तर चला, इथं मी गाईचा चीक घेतलेला आहे 1 लिटर. चला आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. हे बघा, गाईचा चीक थोडा जरा पातळ असतो, त्यामुळे मी याच्यामध्ये दुसरं दूध ॲड करणार नाही आहे, फक्त चीकच घेणार आहे. हे बघा, 1 वाटी साखर घेतली आहे 1 किलोला, 1 लिटरला सॉरी. आणि वेलची पूड 1 चमचा. याला छान असं आपण मिक्स करून घेऊया. साखर थोडी विरघळू देऊया आतमध्ये. हे बघा, आता इकडे मी कढईमध्ये पाणी टाकणार आहे 1.5 ग्लास. हे बघा, आणि त्यामध्ये आपण स्टँड ठेवून घेऊया. परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया. हे बघा, साखर विरघळलेली नाही आहे. आता आपण ठेवून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून घेऊया. चिकाला चांगला आपण शिजू देऊया आता. हे बघा, बघूया आपण, चेक करायचं मध्ये मध्ये. हे बघा, झालेलं आहे आपलं थोडंसं. परत मी परात ठेवून परत शिजून घेतला होता. हे बघा, आता चेक कसा करायचा, हात लावून बघायचा, चिटकलं नाही म्हणजे शिजला आहे तो चीक. हे बघा, सुरी पण घालून बघू शकता तुम्ही, चिटकत नाही आहे सुरी आपली अजिबात. आता याला आपण थोडंसं थंड होऊन देऊन छान अशा याच्या वड्या पाडून घेऊया. हे आणखी गरमच आहे, थोडंसं थंड झालं तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी याच्या वड्या पाडून घेत आहे. हे बघा, तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ पण घालू शकता. हे बघा, झालेला आपला चीक रेडी. बघा, गाईचं दूध थोडं पातळ असल्यामुळे जास्त हे होत नाही. हे बघा, छान अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत. मस्त तुम्हाला हे करून दाखवते बघा, चमच्यात घेऊन. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की ट्राय करा खरवस. धन्यवाद. बाय बाय.